पडद्यावरचं त्याचं भव्य रूप सगळ्यांनी बघितलं, पण भूमिकेच्या व्यतिरिक्त असणारा जो माणूस होता की नाही, तुम्हाला 50 लोक ओरडणारे असतील, प्रेम करणारा या इंडस्ट्रीतला लक्ष्मीकांत बेर्डे पुन्हा होणे नाही. आम्ही त्याला खूप मिस करतो. कारण मी अनुभवलंय रे. मला तर सगळ्यांनी दरवाज्यातनं बाहेर ढकललेलं होतं, पण एकटा लक्ष्मीकांत बेर्डे होता ज्या माणसाने आदेश बांदेकरवरती कायम विश्वास ठेवला होता, आणि आज तो नाही. हे मी खूप मिस करतो. तुला खूप शुभेच्छा. आणि या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सगळ्या कलावंतांनी, असं मला नेहमी वाटतं. तूही अनुभवलेला आहेतच. सगळ्यांनी आम्ही साथ अनुभवली आहे, पण माझ्या त्याच्याशी फार वेगळं कनेक्शन होतं. त्यामुळे मला खूप आज आनंद झाला. म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की तो सध्या काय करतो, कुठे असतो. कारण हा चित्रपट येणार त्या क्षणी सगळ्यांना आनंद तर झालेलाच आहे. मला तर अतीव आनंद आहे, कारण एकीकडे सतीश आहे, अंकुश आहे, तुम्ही सगळे आहात, आणि तू आहेस. याचं खूप वेगळं. त्यामुळे तुला बघण्यासाठी आता मोठ्या भव्य पडद्यावर आम्ही सगळे उत्सुक आहोत. गप्पा कितीही मारल्या तरी कमी पडतील. अभिनय, अंकुश, तेजश्री, आर्या, रुदित्य, हे जे काही सतीशने नाव ठेवलं ना, आमची परीक्षा बघणार रुदित्य आणि निर्मोही, हां, आणि पल्लवी वहिनी, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. 2017मधली ही पहिली निर्मिती चित्रपटाची आपल्या समोर येते आहे, जी आजच प्रदर्शित होते आहे. तेव्हा या चित्रपटाला भरभरून आशीर्वाद द्या. सगळ्यांनी सहकुटुंब, सहपरिवार तिकीट काढून नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. कुणीही, पुन्हा एकदा आवाहन करतो की कुणीतरी CD दिली, कुणीतरी काहीतरी सांगितलं नेटवरून बघा, चित्रपट बघायचा नाही. कारण अत्यंत प्रामाणिकपणे मराठी चित्रपटाची निर्मिती होत असते, त्याच्यात असंख्य हात मेहनत घेत असतात. आणि अशा वेळेला मराठी प्रेक्षकांनी खरं तर आपल्या चित्रपटाला स्वतः जाऊन चित्रपटगृहात चित्रपट बघणं हाच खऱ्या अर्थानं चित्रपटाचा सन्मान केल्यासारखा आहे. त्या तुम्हा सगळ्यांना मनापासून प्रार्थना करतो, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली पैठणी आज पल्लवी वहिनींना सगळ्यांच्या वतीने देतो. कारण सतीशच्या यशामागे, आणि त्याचबरोबर आज एक शब्द घेणार आहे की लवकरच दोघांचा विशेष भाग होम मिनिस्टरमध्ये आम्ही करायला येणार आहोत. तेव्हा मला आज राहिलेल्या बऱ्याच गप्पा जाणून घ्यायच्या आहेत. दुसरी बाजू आणि तेव्हाही मी तोच प्रश्न विचारणार आहे, ती सध्या काय करते. तेव्हा तिला शोधून ठेवा. झी मराठीकडून ही भेटवस्तू आर्या तुझ्यासाठी. खूप खूप शुभेच्छा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.